छत्रपती शिवाजी महाराज की गणपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जयकृत अष्टावधान व्यवस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. छत्रपती शिवाजी महाराज की आस्तरम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जयकृत अष्टावधान व्यवस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियेश्वर महाराजाधिराज श्रीमंतोगी छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की बरेच विषय सांगतो ऐका ना. आपल्या महिला भगिनी या ठिकाणी दादांचं ऑप्शन या ठिकाणी करत आहेत. कसं असेल आणि कोणत्या मुख्य मागण्या आहेत? आंदोलन हे 30 मेला सुरुवात होणारे आंतरवालीतून आमरण उपोषण असणारे, पण खूप कठोर असणारे, खूप मोठं आंदोलन उभा राहणारे. यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी एक दिवस आपला वेळ आंतरवालीला समाजासाठी जातीसाठी द्यायचा म्हणून 30 मेला तो एक दिवस फिक्स ठरला आहे. दुसरं की हैदराबाद गॅझेटियरचा GR काढलेला असून सुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाही आहेत. अधिकारी जाणून बुजून काहीतरी त्रुटी काढतात आणि देतच नाही आहेत. म्हणजे मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे असं गॅझेटियरच सांगतं आहे. आणि ती त्यांनी जी जनगणना आहे ती जनगणनासुद्धा लावणं अपेक्षित होतं. ती जनगणनेचंसुद्धा त्याच्यामध्ये ते साल ॲड न केल्यामुळं आणखीन प्रॉब्लेम त्याच्यात उभा राहिलेत. त्यामुळं सातारा संस्थान हैदराबाद गॅझेटियरचा GR आणि त्यानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र तातडीनं हा एक उद्देश आहे. दुसरा की सातारा संस्थांचं गॅझेटियरचा GR काढलेला नाही तो काढून ताबडतोब अंमलबजावणी करायची. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केलेत विनाकारणच. ते आंदोलनातले सरसकट गुन्हे मागल घेण्याच्या बाबत आपली ती पण एक मागणी आहे सरकारकडं. बलिदान गेलेल्या कुटुंबाला महामंडळात विद्युतमध्ये ह्या नोकऱ्या देण्याच्या संदर्भातला GR आहे. सारथीच्या मार्फत ज्या योजना बंद झाल्या त्या शिष्यवृत्त्या तिथल्या पोरांना नाही दिल्या जात नाहीत. त्याबाबतचीही मागणी आपण सांगितलं सरकारला की 30 मेच्या आत याची सगळी अंमलबजावणी करा. महामंडळाचे पण अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे हप्ते ते पण थांबलेत, त्यामुळं सुद्धा तेही परतावे दिले जात नाहीत. त्या संदर्भातलाही विषय घेतला. शिंदे समितीला मुदतवाढ दिली नाही. आम्ही म्हणतो की 1 वर्ष द्या आणि तिला नोंदी पण शोधायला लावा. याबाबतची सुद्धा आपण ती भूमिका घेतली. काही पोरं EWSमधले ACBCमधले जे पोरं नोकऱ्या वाचून वंचित ठेवले सरकारनं, MPSCचा विषय पाठीमागच ठेवला आहे. म्हणजे ही जी जाणून बुजून ही जी हेळसांड चालली ना यामुळं आंदोलन करावं लागतं. 58 लाख नोंदी निघाल्यात. त्या नोंदी ग्रामपंचायतला प्रत्येक लावणं खूप आवश्यक आहे. तोही विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्याच्यावरती त्यांनी ॲडमिशन केलेत, काहीला नोकऱ्या लागल्यात, त्याच्या व्हॅलिडिटी मात्र मुद्दाम जाणून बुजून ठेवल्या सरकारनं. त्यामुळे हे आंदोलन खूप मोठं होणार आहे. आणि आता तुम्हाला 30 मेला दिसल सरकारला
की हे आंदोलन किती भयानक स्वरूपात, शांततेचं आंदोलन पण इतकं भयानक पसरलं आहे की आता मात्र सरकारला कळणार. गणेश नाईक ते मुंबईवाले ते तर चांगला माणूस आहे हो. जर त्यांना एवढ्या वेळ सुट्टी, चांगला माणूस आहे म्हणून एवढ्या सुट्टी, असे बामणं फेमणं असं नाही मोजत मी. मराठी किंवा असं तसं असं मोजित नाही कधी. जातीला कधी मोजित नाही मी, जातीत तुलीत नाही. मोजित नाही म्हणजे तुलीत नाही. असतं तर मराठीने त्याला निवडून दिलं असतं. त्याचं बामणाचा काय संबंध आहे? तो माणूस राज्याचा पालकत्व स्वीकारलेला माणूस, त्यांच्यावरती जबाबदारी. आमच्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवणं, आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलं, त्यांना नाही भांडायचं, कोणाला भांडायचं. आणि गणेश नाईकांच्याबद्दल माझं म्हणणं आहे, याच्यानंतर तुम्ही असं बोलू नका. तुम्हाला मागत पडेल माझ्या विरोधात जाणं. एवढेच वेळेस फक्त की आम्हाला वाटतं योग्य काम करतो तो माणूस. एखाद्या दिवस काही अडचण आली, कुणी जर फोनं लावले गोरगरिबांसाठी तर ते काम करतात म्हणून म्हणालो आहे. उगाच अंगावर घ्यायचं नाही. त्यात काय बाबा संबंध आहे? त्यात असं नसतं हो. त्याला काय, जो माणूस प्रमुख मुख्यमंत्री आहे त्या माणसाकडूनच आम्हाला अशा आहेत ना. त्यांनीच जी आर काढला आहे, त्यांनाच भांडणं आहे ना की जी आर काढा म्हणून. त्या जी आर काढला त्याची अंमलबजावणी करा, प्रमाणपत्र द्या, त्यांनाच भांडावं लागणार ना. दुसरं कोण? आमचं म्हणणं आहे, आम्ही सत्तेवर बसवलं आहे त्यांना, त्यांनी मराठीचे मनं जिंकावेत बस. राजकारण केलं नाही, तसंच एखाद्याबद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते, खरं काय ते लोकांना कळतंच. कोण म्हणलं? म्हणून मी शांत आहे. हे त्याला नाही मोजित मी. हे मला वाटलं कोण आहे का? सगळ्याला माहिती आहे की ते धर्मनिरपेक्ष आहेस आणि काय आहेस सगळ्याला माहिती. आमचेच लोक आमच्याच अंगावरती घालतो. नाटकं खेळतो का? टोळी किती घे संपवायला, मला किती वेळ लागणार आहे तिला? जितकी टोळी बोलणार आहे तितकं तुझं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होणार. तू मला खेळतो ना, तुला माहिती आहे मी काय चीज एकदा बघितलं तो, तुला आणखीन एकदा बघायचं आहे का? मी बोलत नाही त्याच्यावर विचारू बी नका त्याला. मराठा भवन उभारण्यासाठी त्यांचं जे प्रतिष्ठान आहे, नाथ प्रतिष्ठान, त्याच्या वतीनं 28 गुंठेची जागा पण दिली. 28 गुंठे जागा दिली त्यांनी. उत्तर लगेच त्यांना इथंच येत. मी आत्ता बघितलं होतं इथं. आत्ता उपोषण चालू आहे परळीत. माणूसच इथं उपलब्ध आहे. सोडलं ना, पण दिलं, भवनाला जागा दिली आणि नंतर दुसरीकडे वर्ग केली म्हणून सुरू होत. किती प्रेम आहे त्याचं आम्हाला चांगला माहिती. आज ते सत्कार कार्यक्रमातच बोलत होते, 28 गुंठे जमीन दिली. अरे ज्यांनी यांचं अस्तित्व उभा केलं, त्या जातींविषयी यांची टोळी वापरते ती लाभार्थी, त्यांच्याविषयी वेगळं वेगळं बोलायला लावतात आणि ते बोलल्यामुळं यांचं अस्तित्व खराब व्हायला लागलं. त्याला कळानच त्याला मला खेटल्यावर त्याला काय परिणाम होणार आहेत राजकीय त्याच्या पुढं त्याच्या ध्यानातच येत नाही. ते त्याची मस्ती जिरीतो मी. त्याला माझंच आहे काय, तो किती सांगितलं काही केलं तरी समाजाला माहिती आहे तू किती नास काय किती डावं टाकतो, कोणाला भेटतो. तो हे लोक कोणाला भेटतेत, फोटो आहेत आमच्याकडे त्याच्या लोकांचे. तो कसा पाठवतो आता, तो भेटत नाही, कसा भेटत नाही. आता कोणाला पाठवतो? संभाजीनगरच्या त्या कॅनॉटला तिथं साधी एखादी बनेल घ्यायचं म्हणलं तर माणसं हिंमत लागत नाही. तिथं मोठमोठाले जेवणं करणं, तिथं मोठमोठाले कपडे घेणं, हे त्या व्यक्तीचं कामच नाही. याचे लोक घेऊन जातात. तू काय शिकवतो म्हणा? कोण मुंबईत भेटतं, किती मजल्यावर भेटतात, काय करते, तू काय करतो, वडवणीच्या पंपावर कोण भेटतं, तू ते शिकूच नको. ती द्वेष आहे तुला. ज्या मराठ्यांनी मोठं केलं ना त्यांनाच त्यांचेच पोरं मारण्याचा उद्योग तू करतो. त्यामुळं तू जितका माया मागं ती टोळी लावणार तितकं मी तुला सांगणार. त्याला काय यायला कोण गोळ गेले हे कोणी ससे मंगेश ससाने आता इथं उपासनाला 150 बस होते. कोणाला ध्यानात ठेवा? कोण येईन काय येईन त्याला, कोणाला कोण धमकी देत आहे, कोण येईन काय आहे त्याला, कोण विचारतंय, कोण आहे 12 गोतले आळे असले कोणी येतं बसत आहे, कोण विचारतंय त्यांना आणि काय आहे, कोण धमकी आणतंय, काय गरज पडली कोणाला. उपोषणाची घोषणा केल्यानंतर आता तुम्हाला नजीक व्हायला सुरुवात. बबनराव
तायवाडे म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांनी गुलाल उधळला आणि आता आंदोलन पुन्हा हाक देत आहे. त्यांना समजतच नाही की चाललंय काय आणि ओबीसी तुम्हाला समजत नाही चाललंय काय, कामा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला कळत नाही. तुम्ही म्हातारी येतं, हुशार येतं, आम्ही भाऊशिवाय तुम्हाला बोलत नाही तर तुम्हाला कळतच नाही. तुम्हाला कळतंय पण तुम्ही मीडियात वेगळं बोलताय आणि खाजगी बैठकीत वेगळं बोलताय. खाजगी बैठकीत तुम्ही म्हणताय मराठ्याचं त्यांनी कल्याण केलं आणि ओपनमध्ये बोलताना गुलाल उधळला म्हणताय. अरे जरी गुलाल उधळला, JRचा उधळला, तिथून पुढं प्रक्रिया असेल ना. एखाद बार आपण वावर घेतलं, काय घेतलं, घर बांधलं, आपण 4 लोक घरी जेवायला बोलित होत ना. घर बांधल्यावर वास्तुशांती जेवायला बोलित होत. तिथून पुढं काही करावं लागत नाही काय घराला. झाडून लोटा करावं लागत असन, उली करचा कुचरा काढावा लागत असन काय. एकदा वास्तुशांती केली, एकदा म्हणला की टॅकला लगेच तसं असं काही का. गोदाड्या झटका लागते आणि दुसरं उचलून ठेवावं लागते आणि पुन्हा रगी आणावं लागते आणि पुन्हा कलर खराब झाल्यावर द्यावा लागेल. त्यांना सगळं कळतंय फक्त त्यांना वाटतं मराठ्यात संभ्रम निर्माण करायचा, खोटं बोलू. आता मराठी इतके हुशार झालेत, कुणी संभ्रम केला आणि काही केला तर नाही, कारण मी चुकीचं कामच नाही करत, समाजाच्या लेकरासाठी करतो मी. हाती म्हणतात की तुम्हाला आता उपोषणाचा नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे. हो जाऊन तिकडे बोललो मी त्याला गाव इथून मागं, कारण त्यांना विरोधक मानलं नाही. ज्याशी मानीन ना त्या दिवशी बघा आपला काचका कसा असतो. आणखीन त्यांना विरोधक मानलंच नाही. फक्त एक लाभार्थी टोळी त्यांच्या आडून लपून आमच्यावरती वारा करायचा प्रयत्न करते. फक्त तेवढं समजून घ्यावं त्यांनी. त्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी ताकदीनं लढावं, आम्ही त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही. त्यांनी हेच फक्त समजून घेऊन पुढं चालावं. यांना असलेलं मोजतं नेहमी, कारण काय असतं काय काही थुकलं चाटणाराचे काही सवय असते, त्यामुळे आपण ते थुकल्याला थुका चाटणाराला बोलत नाही. सरकारला 25,000 रुपये पगार पण दिला पाहिजे असं हाती म्हणतात सरकार. अरे त्याला त्याचं काय हो, ते कोण आहे काय ते कसल्याचे ना काहीतरी जो प्रश्न त्याला कोण मी म्हणतो ना, त्याला ती सवय असते. आपल्या जातीसाठी लढावं, आपल्या जातीच्या लेकराचा उद्धार करावा. आपण तिथं रक्त सांडायची वेळ आली तरी सांडावं. इथं कुठं तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागेल, तिकडे एसटी आरक्षणासाठी लढायचं, तिकडं ताकद लावायचं. इकडं कुठं मी याच्यावर बोलतच नाही. म्हणजे थुकल्यावर थुका चाटणाऱ्या लोकांना बोलत नाही. रोहित पवार असं म्हणतात की हे जे आरक्षण मिळेल केंद्राकडनं घटना दुरुस्ती करूनच मिळेल आणि त्याच वेळेस हा विषय मार्गी लागू शकतो. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालू नये. काय असतं, ही विषय केंद्राकडं नाही आहे. कुणबी नोंदीचा विषय 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे. ओबीसीची जी यादी आहे त्याच्यामध्ये केंद्राकडे असतात. आम्ही 100% केंद्रात गेलो असतो, त्यात काही दुमत असायचं काहीच कारण नाही. परंतु गॅजेट इथं आहे हैदराबादचं, सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. इथल्या सरकारनं तो अहवाल घ्यायचा असतो आणि ते लागू करायचं. जसं की 1994ला ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस केंद्राने नाही दिलं, राज्यानं त्याला मंजुऱ्या दिल्या. त्यावेळेस पोटजाती उपजाती म्हणून ओबीसीच्या 1994च्या JRनुसार आत गेल्या. मूळ ओबीसीची जात 180. आता जे 376 काय झाल्यात ह्या पोटजाती उपजाती म्हणून 1994च्या JRनं घातल्या. तसे 67 पासून त्यांनी 94पर्यंत बऱ्याच वेळेस घातल्यात. त्या आता 2012पर्यंत सुद्धा घातल्या. आत्तासुद्धा उपजात पोटजात म्हणून आपलं आंदोलन सुरू होतं मला वाटतं 23ला. आत्तासुद्धा त्यांनी घातलं. हे राज्याच्याच अधिकारात येतं, हे केंद्राच्या अधिकारात येत नाही. म्हणून दिल्लीला जायचं नाही, इथंच मिळवायचं आणि इथंच आंदोलन करायचं. की इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावू देणं आणि ही भूमिका सरकारची आधीपासूनच आहे असं संजय शिरसाट म्हणतात आणि सरकार त्यांच्या मागण्याबद्दल सकारात्मक आहे असं देखील शिरसाट आपल्या. मी कुठं म्हणतो दुसऱ्याला धक्का लावा दुसऱ्याच्या आरक्षणाला, म्हणलोच नाही ना. आम्ही ओबीसी आरक्षणाचं आमचं खाल्लंय 70 वर्ष. उलट ज्याने ज्यांनी खाल्लं त्याच्या संपत्ती जप्त करायला पाहिजे, कारण आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार. आता आमचं आरक्षण आता समजा नोंद निघाली, उदाहरणार्थ 1 निघाली, जर ग्रायदूर 1 लाख निघाली, 1 लाख लोकांचं 50 वर्ष पिढ्याचं वाटलं झालं. ही बॅकलॉग कोण भरून काढणार आमचं? यांनी खाल्ल्या आमच्या जागा, यांनी का खाल्ल्या? आता आमच्या 67च्या नोंदी निघाल्या, गेले 50 वर्ष आमचे, गेल्या 5 पिढ्या. याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं, 50 वर्ष कुणी दिलं नाही. हे आमचा शत्रू कोण? त्यामुळं आमचंच आम्ही मागतो. यांनी आमचं खाल्लंय, आम्ही यांचं कोणाचंही मागत नाही. आम्हाला यांची गरज नाही आरक्षण घ्यायची. आणि आम्ही आमचे सक्षम येत लढायला. आम्ही एकटेच 50% राज्यात सगळ्याची पाठ पुरवतो आम्ही, काय अडचण. आमचं आरक्षण आहे ओबीसीत आणि आम्ही ते घेणार आहेत. गॅजेटच्या नोंदी यांचं आत्ताच आहे राव, हे आत्ता आलेत आरक्षणात. आम्ही 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत आमच्या आणि ते मी घेतोय आणि घेणार आहे. फक्त एवढंच आहे, जळणारे लय आहेत आमच्या, आमचं खपत नाही आहे, ज्या डोळ्यातून उतरतोय आम्ही.
त्यामुळे आम्हाला फक्त टप्प्याटप्प्यात घेणं आणि मराठ्याला ते कळालं सरसकट मिळू शकत नाही. सरसकट कडत जायचं पण दम्मान जायचं. घरी राहायचं नाही. तारखेच्या पहिल्याच दिवशी जी आता तारीख डिक्लेअर करतोय त्या तारखेला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवाली द्यायचे. जिथं जागा मिळेल तिथं बसायचं. तुम्ही येऊन जाऊन केलं तरी चालत नाही. थांबणारे थांबा. ऊन प्रचंड राहणार आहे. आपण आपली छत्री पाण्याची बाटली येताना रोज घेऊन यायची. येऊन जाऊ करायचं असत. पण आंदोलनाचा पहिला दिवस त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. आणि आता इथून गेल्यापासून लगेच गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांपर्यंत तुम्ही स्वतः सगळ्यांनी जातीसाठी जायचं. जाणार का? एकाने पण झोपायचं नाही त्या तारखेपर्यंत. घर ना घर पिंजून काढायचं. जातीच्या कल्याणासाठी अंतरवालीत मराठ्यांनी यायचं. पिकाचं नुकसान करू नका. इथं आल्याच्या नंतर आपली मराठा समाजाची संस्कृती आहे. छत्रपतींनी आपल्याला सांगितलंय मिरचीच्या देठाला सुद्धा हात नाही लावायचा. कोणाच्या मोसंब्या खाऊ नका. काहीच्या मोसंब्या नाही खाल्ल्या तरी खाल्ले म्हणतात काही. त्याला मोसंब्यात नव्हतं तो मला मोसंब्या खाल्ल्या त्याच्यात काँग्रेस उगालेलं कामरात लाभाड जाऊन असतील काही जाऊन दे. पण नका हात लावू. कोणाच्या मिरचीला उसाला कशाला हात लावू नका. जिथं मोकळी जागा असेल तिथं बसा. पण सुरुवात तुम्हाला तारीख सांगतोय. तारीख डिक्लेअर झाली. आजपासून एकानेही थांबायचं नाही. तुम्हाला गावागावात जायला संधी आहे. मराठ्यांसमोर जायला संधी आहे. मराठा बघतो कोणचा राजकारणी माणूस गावात बैठकीला आलाय, कोणचा समन्वयक आला, कोणचा मराठा सेवक आला, कोण राजकारणी आला, पदाधिकारी आला, कोण आला नाही. हे मराठे बारकाईनं बघतो. तरी आपल्या कोण आव्हान आहे. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या संघटनेतल्या मराठ्यांनी, सगळ्या समन्वयक मराठ्यांनी, सगळ्या मराठा सामान्य शेतकऱ्यांनी, मराठा सेवकांनी तुटून पडा. घर ना घर पिंजून करा. त्या तारखेला अंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच. इथं 50-50, 100-100 किलोमीटर उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे. इतक्या मराठ्यांनी वाऱ्यासारखाच मराठ्यांनी धावून यायचं. तारीख आंदोलनाची. आंदोलन होणार अंतरवालीत, शांततेत. राज्यात होणार शांततेत. अंतरवालीत आंदोलन होणार. मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो. 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. 30 जूनला